एक मानसशास्त्रामध्ये एक डिड्रोट इफेक्ट म्हणून एक कन्सेप्ट आहे. सो एक डेनिस डिड्रोट नावाचा रशियातला एक फेमस फेमस म्हणजे एक वाचक होता आणि त्यानं त्याचा आयुष्यातली सगळी कमाई, तो 52 वर्षाचा जवळजवळ 1765 मध्ये तो 52 वर्षाचा होता. तर त्यापर्यंतची कमाई त्यानं वाचनात घालवली होती. त्याची मोठी अशी लायब्ररी होती. तो पूर्ण गरिबीत आयुष्य गेलेला. मग ही जी रशियाची तिथली राणी होती त्यावेळी, कॅथरीन नाव होतं. तो कॅथरीनला याच्या गरिबीबद्दल कळालं आणि तिला त्या डिट्रोटचा लायब्ररी जी आहे, डिट्रोटची लायब्ररी, याबद्दल पण तिला समजलं होतं. तर तिनं ती लायब्ररी विकत घ्यायचा ऑफर त्या व्यक्तीला दिली, डेनिस डिट्रोटला. आणि तिनं त्यावेळेचे 1000 GBP म्हणजे $50,000 म्हणजे आजचे जवळजवळ 3.5 करोड रुपये होतात ते, एवढी अमाऊंट त्या व्यक्तीला दिली. ते जवळजवळ 3.5 करोड रुपये मिळाल्यानंतर त्यानं ती ऑफर घेतली आणि त्याची जी वाचनाची लायब्ररी होती ती त्या राणीला विकून टाकली. नंतर त्यानं काय केलं, एवढी एकदम पैसे आल्यानंतर तिथला एक महागडा पोशाख होता, फॉर्लेट रॉब, हा पोशाख त्यानं विकत घेतला. तर तो पोशाख त्यावेळेचा अगदी महागडा पोशाख होता. हा पोशाख घेतल्यानंतर पोशाख घालून तो फिरायला लागला. त्याला वाटलं की आता आपल्याकडे हा पोशाख आहे तर त्याप्रमाणे आपलं राहणीमान झालं पाहिजे. मग त्यानं घरातल्या वस्तू बदलायला चालू केला. हे पोशाखाला सूट होतील अशा वस्तू सगळ्याच्या सगळ्या चेंज केल्या. इलेक्ट्रॉनिक वस्तू असतील, फर्निचर असतील, आणि न कळत त्याचे 3.5 करोड रुपयाचे सगळे हे आयुष्यारामात एका वस्तूची रिलेटेड दुसरी वस्तू, दुसरी वस्तूची रिलेटेड तिसरी वस्तू, अशा त्याचं ते सगळं पैसे संपलं. आणि तो मूळचा जसा गरीब होता तसाच गरीब झाला आणि आता फक्त त्याच्याकडे लायब्ररी राहिली नव्हती. तो त्यांना एक निबंध लिहिला त्याच्यानंतर आणि त्यात त्यानं हा इफेक्ट मांडला. त्याला तो डिट्रोट इफेक्ट मानसशास्त्रीचा म्हणतात. आणि त्याचाच अनुभव आम्हाला आज आला. आज आम्ही युनिकॉर्न गाडीचं सर्व्हिसिंग करायला गेलो होतो. तिथं सर्व्हिसिंग करता करता ऑइलची प्राइस विचारायला गेलो होतो. आधी गाडी कुठली आहे ती माहित नव्हतं. ऑइलची प्राइस 280 रुपये सांगितली आणि ठीक आहे, मग ऑइलचे लेवल चेक केलं तर ऑइल संपलं होतं. ऑइल गेल्यानंतर विकत ऍक्च्युअली घ्यायला गेल्यानंतर त्यानं गाडीचं नाव विचारलं. गाडीचं नाव विचारल्यानंतर तो म्हणला ते 280चं ऑइल त्याला चालणार नाही, ते 480चं ऑइल घ्यायला पाहिजे. म्हटला की बाईक आहे स्पोर्ट बाईक, इतर बाईकला ते 280चं ऑइल. तो एकाशी रिलेटेड दुसरी वस्तू महाग, तिसरी वस्तू महाग. तो गरजांचा त्यानं त्या डिट्रोट इफेक्ट मध्ये असंच म्हणलं की गरजाचा आनंद आणि आयुष्याची क्वालिटी याचा काहीही संबंध नाही. तो हे जे मार्केटचा सगळा भूलभुलैया आहे, हा सगळा या कंपन्याकडून आणि व्यापाऱ्यांच्याकडून बनवला जातो. तो एकाची वस्तू रिलेटेड तिसऱ्या वस्तू, तिसऱ्या वस्तू, असं करत 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 तुमच्याकडलं सगळे पैसे काढून घेतले जातात आणि तुम्ही मूळचे गरीब असता तो गरीबच राहतो.